गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु ब्रह्म जे सृष्टीचे निर्माते आहेत, गुरु विष्णू जे विश्वाचे पालन पोषण करणारे आहेत, गुरु महेश्वर म्हणजेच शिवशंकर जे विनाशाचे दयेचे प्रतीक आहेत, असे हे गुरु सर्वोच्च शक्तिमान आहेत। असा हा श्लोक जो गुरुपौर्णिमेच्या वेळी आवर्जून म्हटला जातो। शाळेत असताना आणि तिन्ही संजेच्या वेळी नेहमी म्हटला जाणारा हा श्लोक आठवते का? गुरुपौर्णिमेच्या दिवशी लहानपणी शिक्षकांना फूल देऊन त्यांना नमस्कार करायचो, आई वडिलांना नमस्कार करायचो। पण गुरुपौर्णिमेला असं का केलं जातं? ही गुरुपौर्णिमा नक्की आहे काय? ती का साजरी करायला हवी? लहान मुले आणि मोठी माणसं सगळ्यांनाच गुरुपौर्णिमा साजरी करायला हवी? सगळं पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आत्ताच मराठी मूडला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सलोनी। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपले स्वागत। गुरुपौर्णिमा कुठे कुठे साजरी केली जाते आणि त्यामागे कारण काय? पुराणांनुसार इसवी सन 3000च्या सुमारे आषाढ महिन्याच्या शुक्ल पौर्णिमे दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला। म्हणूनच आषाढी शुक्ल पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते। वेदव्यास हे अत्यंत ज्ञानी तेजस्वी ऋषी होते। त्यांना चारही वेदांचं म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांचं सम्यक ज्ञान होतं। त्यांनी 18 पुराणे आणि 108 उपनिषदे रचली आहेत। बुद्ध धर्मात ही गुरुपौर्णिमेचं विशेष महत्त्व आहे। अशी आख्यायिका आहे, या दिवशी तथागत गौतम बुद्ध यांनी ज्ञानप्राप्तीनंतर वाराणसी जवळील सारनाथ येथे आपल्या 5 शिष्यांना पहिलं प्रवचन दिलं। हे धर्मचक्राचं पहिलं वळण मानलं जातं। म्हणून गुरुपौर्णिमे दिवशी बुद्ध पौर्णिमाही साजरी केली जाते। जैन धर्मातही गुरुपौर्णिमेचं महत्त्व आहे। 24वे तीर्थंकर आणि प्रमुख आध्यात्मिक व्यक्तिमत्व भगवान महावीर यांच्या सन्मानार्थ जैन धर्मीय गुरुपौर्णिमा साजरी करतात। अशी मान्यता आहे की महावीरांनी या दिवशी गौतम स्वामींना आपला पहिला शिष्य म्हणून स्वीकारलं। यामुळे गुरु शिष्य संबंधांची सुरुवात झाली। गुरु जो अंधकार अज्ञान दूर सारून ज्ञानाकडे नेतो, तोच खरा गुरु। यात शाळेतले गुरुजी, आपले जन्मदाते आई वडील, मोठा भाऊ, मोठी बहीण कोणीही असू शकतं। पण यासोबतच रोज नकळत अजाणतेपणी कोणी ना कोणी प्रत्येक गोष्ट आपल्याला त्यांच्या कृतीतून शिकवत असतं। तुम्ही कधी अनुभवलंय, जेव्हा आपण एखाद्या अडचणीत असतो, काय करावं सुचत नाही, अशा वेळी आपण स्वतःला सावरतो। एका अर्थी आपणही आपले स्वतःचे गुरु आहोत, फक्त त्या गुरुला ओळखता आलं पाहिजे। गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्ही कोणाला तुमचे गुरु मानता? कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवनवीन विषयांवर आम्ही व्हिडिओ घेऊन येत असतो। ते मिस होऊ नयेत म्हणून आत्ताच बेल आयकॉन प्रेस करा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।